एक वेळ अशी होती की सायकल घ्यायची ऐपत नव्हती. आज त्यांनी शून्यातून हे जग निर्माण केलं. ह्या ती माझ्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे की ते मला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट देता येते. आनंदाच्या उकळ्या फुटत्यात. असं घर बांधायचं ते स्वप्न पूर्ण पण नाहीये. कौतुकास्पद गोष्ट आहे त्याने स्वतःच्या हिमतीवर सगळं. आसमानाकडे पसरून पंख आहे उडण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज ऋत्वी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मन आम्ही कुठे चाललोय? कोणती गाडी घ्यायची? लेजेंडर. तर आम्ही चाललोय लेजेंडर घ्यायला आणि फायनली तो दिवस आलाय. तर गोडूचं नाही, गोडूच्या पप्पाचं स्वप्न पूर्ण होत आहे, हा ना? तुझं आउटफिट दाखव, तुझे आउटफिट दाखव. वा, तुला पर्स कोणी घ्यायची सांगितली ग? सो इथे आणखी एक गाडी लागणार आहे आता एक काही तासानंतर. सो अमोल, आर यू रेडी? तर आता आम्ही चाललोय फॉर्च्युनर घ्यायला आणि तर एवढ्या वेळेस ना एक वेळेस फॉर्च्युनर म्हणजे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की एकदा फॉर्च्युनर बुक करायला किंवा एकदा फॉर्च्युनर फक्त बघायला, फॉर्च्युनर का फर्निचर घ्यायचं याच्यावरून डिस्कशन चालू होतं. तेव्हा पण एक व्हिडिओ केला होता आणि असंच आम्हाला माहीतच नव्हतं की खरंच आहे का, खरंच बोलतायत का, खरंच बोलतायत का की असंच बोलतायत टाइमपास. असंच आमचं डिस्कशन चालू होतं एक दिवस आणि म्हटलं की चला यांच्याशी बोलू आपण की हा फॉर्च्युनरचा हो तर हो करून टाकू. पण फॉर्च्युनरचा होचा मिक्स कधी झालं आणि कधी एकदम साक्षात प्रकट झाली. हो, तर ते साक्षातच प्रकट झाली असं मला वाटते. आणि आज शनिवार पण आहे आणि शनिवारी आम्ही आता पहिल्यांदा फॉर्च्युनर घेतल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जिथं शनिवारी दर शनिवारी जातो तिथंच जाणार आहे. पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की डिलिव्हरीचा व्हिडिओ म्हणजे एकदम सोहळा टाईप करणार आहे आम्ही, एकदम सोहळा असणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल का गोडू कशी रेडी झाली तेवढं बघून घ्या. आता गोडू खूप भारी दिसते. आता झालंय आमचं फॉर्च्युनरचं आता स्वप्न कम्प्लीट. आता गोडूचं वेगळं स्वप्न आहे थार गाडीचं. गोडू सांगते थार गाडी. काय लिहिलंय त्याच्यावर? सफारी लिहिलंय त्याच्यावर. तुला सगळ्याच गाड्या माहित झाल्यात, पप्पावरच गेली. I10 कोणती गाडी आहे? इथं I10 दिसते का तुला? होय, मला सफारी दिसली आहे. ही गाडी कोणती? ही गोडूल घ्यायची ना? हा मग तीच घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने उशीर होत चाललाय आम्हाला, गाड्या बघत चाललोय आम्ही. तर आम्ही पोहोचतोय 5 मिनिटात. भेटूया तिथे. लगेच शोरूम मध्ये पोहोचलो आणि तिथे एकदम पॉश करून गाडी लावलेली होती. तर खूप छान वाटलं गाडीकडे बघून. सगळ्यांना भेटलो, बोललो आणि खरं तर ना मी इथे माझ्या मम्मी पप्पाला खूप जास्त मिस करत होते. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला खरंच मी इथे मिस केलेला आहे. तर हे सगळे आलेले होते, यांचं पण खूप खूप जास्त आभारी आहे मी. तर या सर्वांनी त्यांचं मन व्यक्त केलंय तर ते ऐकूया आपण. काय वाटते मम्मी तुम्हाला आता तुमचा मुलगा एवढं मोठी गाडी घेतोय? हो ना, माझ्या पोटात ना असं उकळ्या फुटत्यात, आनंदाच्या उकळ्या फुटत्यात. माझ्या मुलाची खूप इच्छा होती त्याची की फॉर्च्युनरच घ्यायची. त्याच्यामुळं खूप आनंद होतो, त्याच्या मनासारखं झालंय, तिची इच्छा पूर्ण झाली. त्यांना दोघांना ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
पप्पा कसं वाटतंय मुलगा तुमचा फॉर्च्युनर घेतोय? म्हणजे चांगलं वाटतं. अजून काही? म्हणजे त्यांनी शून्यातून हे जग निर्माण केलं ह्या आमच्या म्हणजे असं स्वप्नात वाटत नव्हतं. आम्हाला तर बरंच मोठं स्वप्न होतं लेजेंडर घेण्याचं. फॉर्च्युनर बघितली, नंतर लीडर बघितली, लेजेंडर प्लस फायनल झाली. म्हणजे आमच्या बनकर घराण्यातली सगळ्यात आत्तापर्यंत कुणी फॉर्च्युनर घेतली नव्हती, ती आता आम्हाला घेतली. बसपत गोष्ट आहे, त्याने स्वतःच्या हिमतीवर सगळं गाडी वगैरे घेतली. पहिल्यापासूनचा म्हणजे मी नव्हते करत पहिल्यापासून, पण प्रवास त्यांचा खूप ऐकला आहे. घराचं स्वप्न पण त्यांचं म्हणजे मला माहिती आहे की 2री 3रीला होतं तेव्हापासून होतं त्यांचं की मला असं घर बांधायचं ते स्वप्न पूर्ण झालं. आणि आता गाडीचं पण तसंच होतं, म्हणजे शाईनपासून फॉर्च्युनरपर्यंत ते पोहोचले, त्यामध्ये घर पण झालं त्यांना जसं हवं तसं, त्यामुळे बरी वाटतंय. काय बोलायचं, लहानपणीचं स्वप्न होतं. जेव्हा माझ्याकडे सायकल होती त्यावेळेस लोकांच्या गाड्या बघून, फॉर्च्युनर बघून असं वाटायचं की आपल्याकडे पण असंच या टाईपचं भोपाल गाडी असावं. तर आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. खूप भारी वाटते नाही का, एकदम म्हणजे अचिव्हमेंट झाली. असं वाटतं की आपण अचिव्ह केली गाडी घेऊन. एक वेळ अशी होती की सायकल घ्यायची ऐपत नव्हती, आज लेजेंडर घेतो, फॉर्च्युनरला लेजेंडर घेतो डायरेक्ट. खूप भारी वाटतंय मला आज. आज ॲनिव्हर्सरी आमची, आणि ॲनिव्हर्सरी असं चाललं होतं की 2 तारखेला गाडी घ्यायची, 2 तारखेला गोडूचा बड्डे असतो. तर माझं असं होतं की मला पण असंच वाटतं ना, मुलीला जास्त प्रायोरिटी द्यायला. तर त्यांनी मला दिली, कारण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्यांनी गाडी घेतली. तर ते माझ्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे की ते मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट देता येते फॉर लेजेंडर. तर आणि खूप छान वाटतंय. वाटलंच नव्हतं 8 वर्षाचा प्रवास इतक्या लवकर इथपर्यंत येईल. खरंच खूप छान, शब्दच नाही आहेत माझ्याकडं. तरी इथे कारच्या डिलिव्हरीचीच तयारी चालू होती. त्याच्यासाठीच हे कर्टन्स वगैरे लावलं होतं आणि त्याचा आम्हाला सस्पेन्स व्हिडिओ बनवायचा होता, त्यामुळं सगळे व्हिडिओजसाठीच सगळी तयारी चालू होती. आम्हाला खूप जास्त टाईम लागला व्हिडिओ वगैरे फोटोशूट करायला. तर टोटल 45 मिनिट्सची कार डिलिव्हरी असते. तर आम्ही त्यांचे 3 तास घेतलेत आणि हे 3 तासाचं जो शूट आहे ते तुम्हाला छोट्या व्हिडिओत बघायला मिळालं. आणि हा आहे मोठा व्हिडिओ. तर इथे त्यांनी जो बॉक्स डिलिव्हरी आहे ना ती त्यांच्याकडूनच होती. तर हे TD मोटर्स आहे आणि त्यांनी हे कस्टमाइज करून पण दिलं. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेटिंग लव्ह अँड टुगेदरनेस. सिरियसली अमोलचं खूप मोठं जास्त ड्रीम होतं की त्यांना फॉर्च्युनर गाडी पाहिजेच होती, पण त्यांना मी कसं तरी मागच्या वर्षी सफारीवर आणलं होतं की, आणि त्यांना सफारीवर पण म्हणजे XUV 700वर आणायचं होतं मला, पण ते मला काही जमलं नाही. कसं तरी सफारीवर आले होते ते, पण सफारीमध्ये पण त्यांचं मन नाही भरलं. शेवटी त्यांनी त्यांचं म्हणजे जे ड्रीम होतं ते कंप्लीट केलंच. तर त्यांच्यावर खूप जास्त प्राऊड होतं आहे मला, कारण ज्या गोष्टी त्यांना लागतात तर त्या गोष्टी हव्या असतात तर हव्याच असतात. म्हणजे खूप हट्टी आहेत त्या या गोष्टींसाठी. हट्टी म्हणजे जिद्दी म्हणायला लागेल की खूप जास्त जिद्दी आहेत ते. जी गोष्ट हवी असते ती हवीच असते.
फोटोशूट झालं, नंतर रील्स वगैरे काढले. आणि तुम्ही रील्स जर बघितले नसतील तर माझ्या अकाउंटला नक्की जाऊन चेक करा इंस्टाग्रामवर. तर खूप छान रील्स काढलेत. नंतर इथे त्यांनी केक दिला होता हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून. तर तो केक कट केला. आणि ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी असती त्याच दिवशी भाऊजींचा पण बड्डे असतो. सो तिथे पण सेलिब्रेशन झालं. चाललोय आम्ही आता गाडी घेऊन. फायनली अमोल इज ड्रायव्हिंग. कसं वाटतंय ड्रायव्हिंग करायला? प्राऊड फील होतंय डायरेक्ट. असं वाटतं मी हत्तीमध्येच बसलोय. हत्तीवर बसलोय. ओ थांबा. हत्ती घोडा. शनिवारी आम्ही नेहमीच शनी मंदिरात म्हणजेच हनुमान चालीसा म्हणायला आणि हनुमान स्तोत्र म्हणायला जात असतो आणि देवापुढेच ते म्हणत असतो. तर तिथे आम्ही नेहमी जातो. तर तिथेच आम्ही गाडी घेऊन पहिल्यांदी गेलो. गाडीची पहिली पूजा तिथे गेली. तिसऱ्या रामदास संकट निरसन स्तोत्रम संपूर्ण. जय श्रीराम. पहिल्यांदी गाडी घेतल्यावर हनुमानला आलोय आम्ही. सगळ्यात अगोदर घरी जायच्या अगोदर आम्ही हनुमानला आलोय. खूप शांतता आहे तरी पण. हां पहिले आम्ही विश कंप्लीट केली आहे आमची. जी मागितली होती देवाकडं, देवाने विश कंप्लीट केली आमची. आणि पहिल्यांदा त्याच्याकडे चाललंय. झालंय दर्शन वगैरे. आणि आता बघा गाडी कसली दिसतीये मस्त बाई. गोडू गाडीत झोपायचं ट्राय करतीये. दिवसभर दमली आहे त्यामुळं. तर इथे आली आहे गाडी आता घरापाशी. आणि तर गाडी घरी आल्यानंतर फटाकडे वगैरे वाजले आणि लगेच गाडीची पण पूजा करायला सुरुवात केली. तर शेजारी सर्व आले होते. पूजा वगैरे केली, फटाकडे वाजवले. एकदम दिवाळी असल्यासारखा फील येत होता. फटाकडे वाजवत होते त्यामुळे जर आणखीनच दिवाळी असल्यासारखाच फील येत होता. तर कसा वाटला तुम्हाला कार सेलिब्रेशनचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो असणार आहे की नंबर कुठला घेतला आहे त्याचा. तर आता खूप जास्त जमले. VIP नंबर घेतला आहे आम्ही आणि तो कसा घेतला आणि किती पैसे पे केले त्याच्यासाठी तर ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तर ह्या चॅनलला आपल्याला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेच लक्षात येतील की कधी अपलोड होतात ते नोटिफिकेशन येईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.